पॅनोरामिक व्ह्यू पाहिलेला आहे आणि इथे आल्यानंतर इतकं उंच डोंगरावरती आल्यानंतर एक आश्चर्याची गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे की इथे आता आम्ही घेतलेला आहे जेवण वगैरे ब्रिज म्हटलं की तिथे मस्त असे लॉक लावले जातात प्रेमाचं प्रतीक म्हणून। म्युझिशियन मोझार्ट आहे त्यांचं इथे बर्थ प्लेस आहे ते तुम्हाला मी आता दाखवलं आणि आता आम्ही फिरत फिरत कॉफी घेतलेली आहे गरम। To the city streets, we began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night. आपल्या प्रिय माणसाबरोबर येऊन लॉक लावलं जातं आणि इथे लॉक लावायचं त्याचं नाव लिहून आणि त्याची चावी टाकून द्यायची आणि आपण खूप वर्षानंतर परत आल्यानंतर तिथे येऊन आपलं लॉक होऊन द्यायचं आहे। पाण्यात टाकून दिली जाते या रिव्हरमध्ये। आता आम्ही साल्झबर्गमधील या रिव्हरवरती जो ब्रिज आहे तेथे आलेलो आहोत आणि या नदीचं नाव साल्झस असं आहे। जसं की आपण बघितलं बेल्जियममध्ये वगैरे ब्रिज म्हटलं की तिथे मस्त असे लॉक लावले जातात प्रेमाचं प्रतीक म्हणून मस्त कुलूप लावतात आणि त्याची चावी नदीमध्ये टाकली जाते। त्याचप्रमाणे येथे पण अशा प्रकारे लॉक लावलेत सगळ्या ब्रिजवरती आणि त्याच्या कडेने हे सुंदर असे जे डोंगर रांगा आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। इथे स्ट्रीट मार्केट लागलेलं मागे आणि आम्ही आलेलो तिथे फिरण्यासाठी परंतु आता ते बंद झाले म्हणून आज आम्ही परत चाललेलो आहोत सिटी सेंटरमध्ये। थोडं सिटी सेंटरमध्ये फिरणार तिथे। आता आपण साल्झबर्गमधील अजून एक फेमस ठिकाण पाहण्यासाठी आलेलो आहोत ते म्हणजे मोझार्ट यांचं बर्थ प्लेस। मोझार्ट यांना पाश्चात्य संगीत इतिहासातील महान संगीतकारांपैकी एक मानले जाते त्यामुळे हे बर्थ प्लेस खूप फेमस आहे। मोझार्ट यांनी 600हून अधिक संगीत रचना केलेल्या आहेत आणि त्यापैकी अनेक संगीत रचना आजही खूप लोकप्रिय आहेत त्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। त्यांच्या बर्थ प्लेस खालीच मोठं स्पार नावाचं सुपरमार्केट आहे ते आता सध्या बंद होतं। संध्याकाळ होत आलेली आहे त्यामुळे आम्हीही आता थोडं सिटीमध्ये फिरणार आहोत आणि त्यानंतर राहिलेला प्रवास उद्या आम्ही कंटिन्यू करणार आहोत। साल्झबर्ग शहरात ओल्ड टाउन आणि न्यू टाउन असे दोन भाग आहेत। सकाळी आपण जे मिराबेल पॅलेस बघितलं ते आहे न्यू टाउनमध्ये आणि आता आपण फिरत आहोत ते आहे ओल्ड टाउन जिथे संगीतकार मोझार्ट यांचं बर्थ प्लेस आहे। ओल्ड टाउन हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते वर्ल्ड हेरिटेज। तर या भागांमधील ज्या इमारती आहेत त्या बारोक वास्तुकलेतील अनेक कलाकृती आपल्याला दाखवतात आजही त्यामुळे न्यू टाउन आणि ओल्ड टाउन दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे। न्यू टाउन हे अधिक आधुनिक आहे तर ओल्ड टाउनचं त्याच्या ज्या इमारती आहेत त्या खूप ऐतिहासिक आहेत त्यामुळे आपलं त्या मन आकर्षित करतात। न्यू टाउनमध्ये रेस्टॉरंट हॉटेल्स हे आपल्याला सगळं काही पाहायला मिळतं। तसे फिरण्यासाठी दोन्हीही भाग खूप सुंदर आहेत। मध्ये वाहणारी ती नदी त्या दोन्ही भागांना जोडून ठेवते। आणि येथेच म्युझिशियन मोझार्ट आहे त्यांचं इथे बर्थ प्लेस आहे ते तुम्हाला मी आता दाखवलं आणि आता आम्ही फिरत फिरत कॉफी घेतलेली आहे गरम कारण पाऊस पडलाय आणि पाऊस आहे समर आहे पण युरोप म्हटल्यावरती पाऊस कधीही येतो त्यामुळे आपल्याला सगळं थंडीचं जॅकेट किंवा रेनकोट सगळं काही सोबत ठेवावं लागतं। हॉटेलला चाललं बिकॉज आता पाऊस पडणार आहे तर मग तू दमलीस का फिरून? हां
next day. साल्झबर्गमधील आजचा आमचा दुसरा दिवस. आज आम्ही फोर्ट्रेस पाहायला चाललेलो आहोत आणि सकाळपासून पाऊस पडतोय. आजचा संपूर्ण दिवस पाऊस असणार आहे, त्यामुळे आम्ही येतानाच रेनकोट घेऊन आलेलो आहोत आणि येतानाच आपल्याला लगेच फेनिक्युलर पण दिसलेली आहे. त्यामुळे तो एक आनंद आहे की फेनिक्युलर कशा जातात, कशा येतात आणि ते मुलींना पाहताना आमच्या अजून विशेष त्यांना आनंद होतो की अरे आता आपण असं वरती जाणार आहोत. जाताना सगळीकडून आपल्याला ह्या ऐतिहासिक इमारती दिसतात आणि ह्या ऐतिहासिक इमारतींमध्ये आपलं लक्ष वेधून घेतो तो हा गोल्डन कलरचा ग्लोब. तर हा सोनेरी गोल आकाराचा जो बॉल आहे आणि त्याच्यावरती एक माणूस उभा आहे. हे काय आहे विशेष, तर हा आहे गोल्डन ग्लोब. ऐतिहासिक इमारती पाहिल्या आपण आणि मध्येच हा असा का उभा केला आहे, तर 2007मध्ये याची कलाकृती तयार केलेली आहे एका जर्मन जे आर्किटेक्चर आहेत त्यांनी. आणि त्याच्या शेजारी खाली आपल्याला बुद्धिबळ पण दिसतं, जे म्हणजे की तुम्ही खेळू शकता. परंतु आता खूप ठिकाणी समोर असल्यामुळे कामं चालू आहेत आणि तो आता सध्या तिथला बुद्धिबळाचा भाग बंद केलेला आहे. तर त्यात आपल्याला ओपन दिसत नाही, ओपन चेस खेळताना लोक वगैरे. आज दिवसभर पाऊस आहे, त्यामुळे सनी डे अजिबात नाही आहे. त्यामुळे आता आम्ही निघालेलो आहोत पुढे. आम्हाला आज फोर्ट्रेस पाहायला जायचं आहे वरती. तर तुम्ही फेनिक्युलरने वरती तिकीट घेऊन जाऊ शकता किंवा मग पायी चालत जाऊ शकता. आज आमचा दुसरा दिवस आहे, तर आम्हाला खूप सारा उत्साह आहे. तर आम्ही आता हाईक करत वरती ते ज्या स्टेप्स आहेत त्या चढून आम्ही वरती जाणार आहोत. आणि चढत ह्या सगळ्या म्हणजे जो निसर्ग आहे वरतून आपल्याला खूप सुंदर फोर्ट्रेसच्या इथून संपूर्ण सिटीचा आनंद घेता येणार आहे. तर इथे तुम्ही तिकीटही घेऊ शकता. इथं सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की मुलांसाठी किती तिकीट आहे आणि मोठ्यांसाठी किती तिकीट आहे. तर आता आम्ही डायरेक्ट फेनिक्युलरने पटकन वर न जाता थोडंसं फिरत जाणार आहे, कारण आपण वर चालत जेव्हा चढत जातो तर आपण जास्त आपली ट्रिप एन्जॉय करतो. त्याचबरोबर साईडने खूप सारं पाहण्यासारखं असतं, तेही आम्ही आता पाहणार आहोत. तर चला आम्ही तुम्हालाही घेऊन जात आहोत. साल्झबर्गमधील आज आमचा दुसरा दिवस ऑस्ट्रिया ट्रिपमधील आणि खूप छान. परंतु वेदर थोडंसं खराब झालेलं आहे. वेदर प्रत्येक वेळेला एकसारखंच असेल युरोपमध्ये असं काही नाही आहे, त्यामुळे आम्ही रेनकोट घालून आलेलो आहोत. फोर्ट्रेस आहे तेथे आलेलो आहोत आणि इथून आपल्याला चांगला एकदम 360 डिग्री अँगल पाहायला मिळतो. पूर्ण सिटीचा व्ह्यू पाहायला मिळतो आणि त्यासाठी आम्ही आता तिकीट घेतलेलं आहे. तुम्ही ते डायरेक्ट फेनिक्युलरने वरती येऊ शकता. फेनिक्युलरचं तिकीट आहे 14.5 युरो मोठ्यांचं आणि छोट्यांसाठी 7 युरो. तर असं आहे, जर तुम्हाला चालत यायचं असेल तर तुम्ही चालत पण येऊ शकता. आम्ही चालत आलेलो आहोत वरती आणि आता इथे आम्हाला आत फोर्ट पाहायचं आहे, त्यामुळे आम्ही त्याचं आता तिकीट घेतलेलं आहे. तर 5 वर्षाखालील मुलांना ते हाफ म्हणजे त्यांचं फ्री तिकीट आहे आणि मोठ्यांसाठीचं तिकीट आता आम्ही घेऊन चेक इन केले आणि वरती आलेलो आहोत. तर चला जाऊया आतमध्ये आणि फिरूया.
सालबर्ग सिटीचं नावच पडलेलं आहे सॉल्ट माईन. सालचा अर्थ होतो की सॉल्ट, आणि साल्झबर्ग हे सॉल्ट माईनसाठी खूप फेमस आहे. येथे आपल्याला सॉल्टच्या खूप मोठमोठ्या खाणी पाहायला मिळतात आणि त्यामुळे व्हाईट गोल्ड म्हणून ओळखलं जातं. येथे खूप मोठ्या खाणी असल्यामुळे, माईन्स असल्यामुळे. तर आम्ही इथे आलेलो आहोत. हा पॅनोरामिक व्ह्यू पाहिलेला आहे आणि इथं आल्यानंतर इतकं उंच डोंगरावरती आल्यानंतर एक आश्चर्याची गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे की इथे विहीर पण आहे. आणि एवढ्या उंचावरती पाणी त्या विहिरीत कसं आलं असेल हे एक गूढच. असं वाटतं पाहतच राहावं इथे आणि नुसतं त्या डोंगरांकडे पाहावं. आम्ही काल प्रवास करताना नेदरलँड्सवरून जेव्हा आम्ही जर्मनी क्रॉस केली तेव्हा पण इतके सुंदर सुंदर डोंगर आणि त्या डोंगरांच्या कुशीत वसलेली गावं, ते इतकं सुंदर वाटत होतं. अगदी बोटावरती मोजकीच आपण मोजू शकतो. त्या अशी छोटी छोटी गावं बसलेली आहेत, घरं आपण ती मोजू शकतो. इतकं छोटंसं गाव आणि डोंगरांच्या कुशीत मस्त वाहणारी नदी, हिरवीगार झाडी, दाट आणि डोंगर. अजून काय हवं आहे? तर आपण सुंदरता म्हणतो ती हीच काय, आणि या सुंदरतेच्या प्रेमात आपण येऊन पडतो. तर आता पाऊस पडतोय आणि सगळे डोंगरांवरती जे आल्प्स आहे त्याच्यावरती संपूर्ण ढग बसलेत. असं वाटतंय की ढगांमध्येच असं सगळं आपल्याला सुंदर असे दृश्य दिसत आहे. ढग त्या आल्प्सवरती येऊन बसलेत. विंटरमध्ये पण किती सुंदर दिसत असेल ना, जेव्हा सगळं व्हाईट होत असेल, बर्फाने सगळं ते माखून जात असतील सगळे ह्या सगळ्या पर्वतरांगा ज्या. आता आम्ही घेतलेलं आहे यमुनाचं जेवण. दुपार झाले, खूप कडाक्याची भूक लागली. मी व्हेज बर्गर घेतला आहे. या पित आहेत दोघी जणी. आम्ही ॲपल ज्यूस. ॲपल मागवले जेवायला. मी फ्राईज आणि केचप आणि म्युनीस. तू काय मागवलं? जेवण आता आपण आलेलो आहोत मिन्ना, विल्सेस, रोज, रुई आणि सोरीबेलला भेटायला. तर तुम्ही म्हणाल कोण आहेत या? तर आता आपण आलेलो आहोत रेसिडेंट स्क्वेअर पाहण्यासाठी, जे येथील कारंजासाठी फार फेमस आहे. परंतु कारंजाकडे लक्ष जाण्याआधी हे जे मोठे काळ्या रंगाचे पुतळे तुम्हाला साईडने गोलाकार दिसत आहेत, ते आपलं पटकन मन त्यांच्याकडे वेधून घेतात. तुम्ही त्यांना बघितलं तर सगळे पुतळे हे डोळे झाकून शांत असे आपल्याला दिसतात. त्याच्याकडे बघितलं की आपल्याला ते स्वतः शांत बसून विचार करायला भाग पाडतात. या संपूर्ण ऑस्ट्रियाच्या ट्रिपमध्ये मी खूप सारे फोटो काढले, व्हिडिओज काढले, परंतु माझ्या मनाला भावलेला फोटो मी तुमच्याबरोबर शेअर करते. अगदी सुंदर, म्हणजे की ही फक्त कलाकृती नाही आहे, तर त्या कलाकृतीकडे आपण बघितल्यानंतर आपणही त्याच्यात आत्मसमर्पण होऊन जातो. तो आलेला अनुभव म्हणजे माझा हा फोटो. इतके सुंदर ह्या पुतळ्यांकडे असं बघून वाटतं की फक्त शांत त्यांच्यासारखं आपण इथे बसून राहावं. किती सुंदर त्या कला, म्हणजे त्या कलाकाराने ती छान कलाकृती केलेली आहे. तर ह्या पुतळ्यांची उंची 11 मीटर आहे. हट्टी मुलगी हट्ट करते सतत. तिला बसायचंय त्या टांग्यामध्ये. हो, आणि त्या टांग्यात, म्हणजे त्या टांग्यात बसायची प्राइस आहे 61 युरो. आणि ते काही वर्थ नाही आहे, ते लहान मुलांना समजत नाही आहे, परंतु ठीक आहे. 61 युरो खूप आहेत. तर इथलं सौंदर्य आम्ही आमच्या डोळ्यामध्ये छान घेतलेलं आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहोत दुसऱ्या पॅलेसमध्ये. चला. पाऊस अजूनही चालूच आहे. आजचा दिवस संपूर्ण पावसातच गेला आहे आमचा.